हाय, वेलकम बॅक टू युअर न्यू ब्लॉग. तर शौर्यचे पप्पा आज सुट्टीवर होते आणि त्यांना नेमका आतुबाईंचा फोन चालू होता. खूप दिवसांपासून घरामध्ये ना एक नळ तुटलेला. त्यांचा कॉल जेव्हा संपला त्यांना म्हटलं हा नळ कधीपासून तुटलेला आहे आणि सारखं त्याचं पाणी गळत. त्यांना म्हटलं तुम्हाला चेंज करून द्या. ते नळ घेण्यासाठी बाहेर गेले आणि नळासोबत येताना चिकन पण घेऊन आले, कारण की ते आज सुट्टीवर होते आणि त्यांना खूप दिवसांपासून चिकन खायची इच्छा झाली. तर आज त्यांना चिकन सूप खायची इच्छा झाली. तर त्याच्यासाठी मी छान चिकन सूप बनवते. चिकन सूप ते काही जास्त फूडी नाही किंवा खूप जास्त नॉनव्हेज लवरही नाही. खूप कधीतरी काहीतरी डिमांड करतात, त्यामुळे मी त्यांची इच्छा पूर्णच करते. कारण की खूप जास्त ते त्यांना खूप नॉर्मल साधं सात्विक जेवण आवडतं. एकदम सिंपल साधारण जेवण करतात. ते त्यांना जास्त फॅन्सी आयटम आवडत नाही किंवा खूप कॉन्टिनेंटल फूड त्यांना आवडत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी मी आता सूप बनवते. आणि सूपमध्ये आपलं जे बेसिक सूप आहे ना, पिवळं, तेवढंच बनवणार एकदम आळणी सूप, कारण की शौर्यही खाऊ शकतो. पहिल्यांदा मी शौर्यला काहीतरी ट्राय करणार आहे. तर दोघांसाठी मी छान सूप बनवते आणि उरलेलं माझ्यासाठी मी बिर्याणी बनवणार आहे, कारण मला चिकन बिर्याणी खूप आवडते आणि ते पण माझ्या स्टाईलने आवडते. मला मला कोणी बनवले चिकन बिर्याणी आवडत नाही. मी माझ्या स्टाईलने जे आहे ना तीच बनवते. तर मग उरलेल्या चिकनला मी मस्त मॅग्नेट करून घेतलं आणि मॅग्नेट करून मस्त मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि त्यांच्यासाठी सूप बनवून त्यांना दोघांना देते. आता सूप रेडी झालं आणि नेमकं वाटीमध्ये काढलं आणि मला चटका बसला. आणि काल आम्ही सोसायटीच्या बायका खाली जमलो होतो आणि तिकडे एक चटईवाला आला आणि त्यांनी खूप छान कमी प्राईसमध्ये आम्हाला चटया दिल्या. तर सगळ्या बायकांनी घेतल्या म्हणून मी पण घेतली. तर यांना मी ओपन करून दाखवत होती, कारण की काल मला काय म्हणत असतं की तुला भाव करता येत नाही, तू खूप महाग गोष्टी घेते. पण बायकांच्या मदतीने मी पण काल चांगल्या प्राईसमध्ये ह्या 2 चटया घेतल्या आणि त्यांना दोघां जे आहेत ओपन करून दाखवल्या. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि चहाचा टाइम झालाय. तर खूप दिवसानंतर मस्त त्यांच्यासोबत चहा घेते आणि चहासोबत छान गप्पाही मारते, कारण की खूप दिवसानंतर असा निवांत वेळ मिळाला. त्यांना ड्युटीमुळे जमत नाही आणि मी घरीच असते त्यामुळे. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.